हॅलो मंडळी, कशा आहात सगळे? तर तुमचं स्वागत आहे आपल्या स्वराज अश्विनी कुटे ब्लॉगमध्ये. तर आज आपण खुसखुशीत अशी मस्त कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. हे बघा किती सुंदर अशी कोथिंबीर वडी झालेली आहे आपली. अशीच कोथिंबीर वडी आणि आपण बिना गोळ्याची ताटामध्ये थापून करणार आहोत. तर चला, इथे मी चांगली अशी गावरान कोथिंबीर बारीक पानाची घेतलेली आहे, एक गड्डी. छान अशी निसून घेऊया आपण. छान निसून स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे मी. त्यामध्ये घेतलं आहे 2 चमचे बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, थोडासा ओवा घेतलेला आहे, थोडासा हिंग घालून घेणार आहे त्यामध्ये मी, थोडेसे तीळ, लाल तिखट थोडंसं आणि हळद थोडीशी. इथे आपण ठेचा करणार आहोत. तर मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 गड्डी छोट्या छोट्या गावरान लसूण घेतलेला आहे, थोडेसे जिरं. ते बघा वाटण आपलं असं वाटण झालेलं आहे आपलं. त्यात वाटण टाकून घेऊया आपण, थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि मिक्स करून छान असं मळून घेऊया. इकडे मी कढईमध्ये पाणी 1 ग्लास पाणी ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि ताटाला थोडंसं तेल लावून घेऊन त्यावर थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत मी. आणि सर्व बॅटर आपण ताटामध्ये छान असं एकसारखं पसरून घेणार आहोत. हे बघा, आणि वरनं थोडेसे तीळ आपण टाकून घेणार आहोत. हे बघा झालेलं आहे आपलं बॅटर तयार. आता आपण हे कढईमध्ये ठेवून घेऊया स्टँडवर. आणि याला झाकून ठेवलेलं होतं मी, दाखवायचं विसरले मी, सॉरी. हे बघा झालेलं आहे आपली रेडी. आता आपण याला कट करायला घेऊया. हे बघा अशा प्रकारे एवढ्या साईजच्या, एवढ्या जाडीच्या मी कट करून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये छान कडकडीत तेल झालेले आहे. आपण आता वड्या सोडून घेऊया त्यामध्ये. हे बघा सुंदर असा ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्या. हे बघा झालेले आहेत आपल्या सुंदर अशा, खूप सुंदर खायला लागणाऱ्या क्रंची, तांदळाच्या पिठामुळे खूप क्रंची लागतात. हे बघा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.